गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहेत सगळे, काय करताय, काय चाललं काय नाही. सो आज आहे 31 आणि आम्ही चाललेलो आहोत 31साठी असंच वाऱ्यावरती फिरायला, कारण की तुम्हाला माहिती आहे आमची ढुंगानं घरी टेकत नाही. सो जबरदस्ती मला कन्व्हिन्स केलेलं आहे आणि ॲज युजली मला तयार केली ह्या लोकांनी आणि भैयानी आमच्या असं अलगद असं पाय काढून घेतलेला आहे की घरी राहील, मस्त फोन बघेल, मूड झाला तर डॉमिनोजमध्ये जाईल, पिझ्झा खाईल, पार्सल घेऊन येईल आणि मग घरी येऊन पण पिझ्झा खाईल. अशी लाईफ पाहिजे यार. आणि आमची बघा मामीने कसा पसारा केलाय आणि मी आता होत आहे रेडी. सो या, आणि आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला. सो दिवसभराचं काय जे घडामोडी होणार आहेत त्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि सो 2024 आता संपलं यार, आलं आणि संपलं, असं आलं आणि असं गेलं. आणि आता 2025 येते. सो गाईज प्रिपेअर राहा, खूप काही शिकला 2020 पासून 2025 पर्यंत. त्यामुळे 2025 मध्ये प्रिपेअर राहा, स्ट्रॉंग राहा आणि 2025 मध्ये सगळे म्हणजे असं हॅपी राहू देत, सगळे मस्त सक्सेस अचीव करू देत, मस्त पुढे जाऊ देत सगळे. अजून काय पाहिजे. और ये आर्या हमारी काजल बन के रेडी है, ब्यूटीफुल. और ये मेरा पीछा नहीं छोड़ेगी जब तक मैं ये मेकअप का पिटारा जो मेरा है उसे रख ना दूँ. और उसका अभी ये चल रहा है कि दीदी मुझे भी मेकअप करना है, मुझे आईलाइनर मत लगाना, मुझे ये लगाना, मुझे वो लगाना. सो मुझे मेरा मेकअप करके अभी इस मैडम का मेकअप करना है. और वो है बहुत बड़ा टास्क, क्योंकि इसका मेकअप करना मतलब अगर हल्का सा लाइनर या फिर लिपस्टिक थोड़ी सी होठों के बाहर चली गई तो मैडम मुंह फुला के बैठ जाती है दिन भर, फिर वो सीधी नहीं होती. इसलिए इनसे हमें सख्त डर लगता है. ये बहुत डेंजर आइटम बॉम्ब है घर का. माय लव. पण आमची गुड गर्ल आहे, प्युअर आहे म्हणजे ओरिजिनल आहे ना अरू. सो आणि दुसरी मॅडमची एक्झाम चालू होते, त्यामुळे दुसरी मॅडम म्हणजे आमचं काका काकीजान सगळे आलेले नाही आहेत, त्यांचे एक्झाम्स आहेत, सोमचे बोर्ड्स आहेत. सो त्यामुळे ते लोक आले नाही. तर ह्यावेळेस आमचं ॲक्च्युली 31 दरवेळेस आम्ही लोक म्हणजे असं नदीच्या किनारी मस्त पहाट बघत म्हणजे रात्र सेलिब्रेट करतो. मटन ॲज युजल तुम्हाला माहिती आहे, चिकन मटन आमच्या घरात असतं, ते खात आम्ही सेलिब्रेट करतो. बट ह्यावेळेस अनफॉर्च्युनेटली सगळ्यांचे एक्झाम्स आहेत, कोणाचं काम आहे. गब्बस भूक लागली मला बी, हां मला लागले. सो सगळ्यांचे एक्झाम्स आहेत, काम आहेत, त्यामुळे ह्यावेळेस कोण आलं नाही. बट हे सेलिब्रेशन होणार आहे कधी 3-4 तारखेला. आम्ही कुठेतरी पप्पा घेऊन चाललेत वेगळ्या ठिकाणी, टेंट वगैरे नाही आहे ह्यावेळेस. सो तिथे जाणार आहोत आणि तिथे सेलिब्रेशन आहे. सो आत्ता 31 आम्ही मामा मामी, मी मम्मी पप्पा आणि आर्या आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू करा. अँड मी रेडी होते, लिपस्टिक वगैरे लावते अँड भेटते थोड्या वेळात. आणि आमच्या काळूर आमचा पण मेकअप करते. सो भेटूयात थोड्या वेळात. भैया चलणार आहे तू पण 31 सेलिब्रेट करायला. 31 सेलिब्रेट करायला चल ना. आत्ता उठलाय, वाजलाय 1. मी बडबडत बसले तर पप्पा येऊन शिव्या घालतील, मला म्हणतील अजून रेडी होती ही पोरगी. सो मी रेडी होते आणि तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. बाय बाय. ही बघा आमची मम्मी, गोरी मम्मी हाय. सो या भेटूयात थोड्या वेळात. गाईज माझा लुक फॉर द डे आज असा आहे, मी कलरफुल झालेली आहे. बदरंग में सतरंगा है ये इश्क रे. आणि आता आम्ही इथून सातारा जाणार, तिथून दीदीला पिक करणार आहे. अँड देन वी विल गो टू आवर नेक्स्ट लोकेशन. या सो इयरफोन घेते मी बिकॉज गाडीत मॉइश्चरायझर झाला मला, काहीतरी मॉइश्चरायझर जा ना. काय गरज आहे का नॅचरल ब्युटीला मेकअपची गरज आहे का काय? थोडंसं असं काहीतरी निव्हिया. तुला बोलली सीताफिल हाय पाऊचमध्ये वरती, तिला हाँ तू नहीं रखा है उधर. और ये हमारी ब्यूटीफुल सी प्यारी सी माजी मामी, और हम जा रहे हैं घूमी बोल मामी, घूमी करने. सो या मैं अभी ईयरफोन ढूंढ रही हूँ, क्योंकि इसका रीज़न मैं कि जब गाड़ी में बैठूंगी तब ज़रा चिल्ला के बताऊंगी ताकि सब सुने. सो ए भैया ईयरफोन दे. आणि हा बघा आमचा मामा, आमच्या लाडक्या मामीचा मामा.
आणि आम्ही चाललेलो आहो मामा बोल घुमी घुमी करायला. गाडीत जाऊन झोपणार सगळे, बाकी काय नाही करणार. मी पण आता मी खाल्लंय, मला आत्ताच झोप आले. आता असं वाटतं मी रिग्रेट करते की मी हो का बोलले. असं वाटतं डाळ भात खाऊन मस्त बेडवरती जिंदगी में सब कुछ जाए लेकिन नींद ना जाए. नींद पूरी करके ही उठना गाइस, क्योंकि हम सब करते हैं चैन की नींद के लिए, जो रात को आती नहीं लेकिन दिन में बहुत आती है. सो हाँ मुझे 3 दिवसातला तिसरा सॉक्स पेयर है, क्योंकि 2 सॉक्स पेयर मुझे मिले नहीं. और ये खा रहा है आंबा, और घर पे अभी मस्त मजा करेगा ना भैया. हम जा रहे घूमी घूमी करने. येऊ दे दाढी होते, दाढीमध्ये तो लय चॉक्स दिसणार तू माहिती आहे. वरची केस जाणार शाकाल दिखेंगे हम. मम्मी माझा पण शूज काढ ना, मी गाडीत घालते. शूज से कहा था. सो गाइस हम लोग अभी जा रहे हैं, और हमारे पापा आज एकदम हैंडसम दिख रहे हैं. पापा का लुक नहीं दिखाया, बोले तो अभी बताती हूँ वीडियो. हाँ नाच मामा घुमी घुमी. आम्ही आता जस्ट निघालेलो आहोत. मंगळवार असल्या कारणाने आमच्या गावात दळण दळत नाहीत. सो असा शोध लावलाय आम्ही कुठे दळण दळतात, आणि तिथे आम्ही दळण द्यायला गेलेलो. मम्मी आणि मामा गेलाय. सो त्याच्यामुळे गाडी थांबली. आणि मी आज हे जे घातलं आहे त्याच्यामुळे, आणि गावाला थंडी नाही आहे एवढी, असली पाहिजे तेवढी, बट मग मला आत्ता गरम होते बिकॉज बाहेर ऊन पण आहे आणि गाडीत हीट जमा झाले. सो दॅट्स वाय. अरे ब्युटिफुल दिसते ना. अरे या आपण ब्लॉग मध्ये बोलू. सो गाईज मी इयरफोन घेण्याचं कारण तुम्हाला सांगणार होती. ते असं आहे की मला गाणी ऐकायला खूप आवडतात. गाणी फुल आवाजात ऐकायला खूप आवडतात. आमच्या पप्पांनी आता रिसेंटली 30,000 रुपीज कारमध्ये इन्व्हेस्ट केलेत, आणि त्याच्यामध्ये मी अजून आत्तापर्यंत एकदासुद्धा फुल स्पीडमध्ये फुल वॉल्यूममध्ये गाणं नाही ऐकलं आहे. सो दॅट्स वाय आय ब्रिंग दिस इयरफोन विथ मी, बिकॉज आई वॉन्ट टू लिसन ऑल दिस सॉन्ग्स. सो मैं ईयरफोन पहन के गाने अच्छे अच्छे सुनूंगी और खुद ही वाइब ले लूँगी. इन लोग अरे लय रिक्वेस्ट करायला लागते माहिती आहे का, फोन द्या मग, कनेक्ट करू द्या मग, हॉटस्पॉट द्या मग, कनेक्ट करू द्या मग, आणि देणार नाहीत. 3-4 वेळा मागितलं तरी देणार नाही. कशाला माझं, माझ्याकडे फोन आहे, माझ्याकडे इयरफोन आहे, आई कॅन डू इट माई सेल्फ. सो या. और आर्या ने फ़ोन लिया है, और आर्या यूट्यूब पे शॉर्ट्स देख रही है. और मामा किधर है? ठीक है कर. अरे बे घुसते का त्यात. सो अभी हम सातारा जाएंगे, दीदी को वहाँ से पिक करेंगे, एंड देन हम महाबलेश्वर सिर्फ गाड़ी में से घूमने जा रहे हैं, बाकी कुछ नहीं. उधर कुछ दिखेगा तो शॉपिंग बिपिंग करेंगे, खाएंगे पिएंगे, इश करेंगे, मौज करेंगे. 2024 ओके. हां अगं त्यांना गावाला यायच्या आधी मी लुटलंय त्यांना. गाईज आम्ही 31st सेलिब्रेट करायला आलेलो आहोत, आणि 40,000च्या पर्यंत आम्ही शॉपिंग केली आहे. आम्ही माझी आणि पप्पांची. घराचं वाकडा आमच्या पप्पांनी 12,000 रुपयाचे आणलेत गाईज. विश्वास बसतोय का तुम्हाला? आणि मम्मीनं जो थैमान घातलाय थाना ना 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 12,000 रुपयाचा. मम्मी म्हणली मी अख्ख्या गावासाठी वाकडा आणेल. तर पप्पा म्हणले अगं या ब्रँडेड आहेत. पप्पा म्हणले ब्रँडेड आणून करणार काय, त्या खाली हतरणार आहे, त्याच्यावर लक्की असा लोळणार आहे, अंग झाडणार आहे, आणि मग त्याचं काय व्हॅल्यू राहणार आहे, गरजच नाही. मम्मी म्हणली 12,000चा वाकडा एक रेस्टॉरंटमध्ये, एखाद्या विलामध्ये, एखाद्या बंगलोमध्ये, म्हणजे जिथे वापरू शकतो तिथे घेऊ शकतो आपण. आपल्या घरात लकी सुसू आर्या, लकी नाही सुसू करत, आर्या सुसू, पण आर्या आता मोठी झाली आहे, बट लकीचं अंग झाडणं, लकीची केस, उसके ऊपर गंदे गंदे पैर लेके जाना, ये सब हमारे घर में होता रहता है गाइस. हे भाई वो भी अरे माझा हात असा जातो ना, हात नाही जाणार.
मुझे ना ऐसे बादशाह जैसी वाइब आ रही, नामुमकिन करना गुजारा हो गया, अल्लाह दी कसम तू मैनू इन्ना प्यारा हो गया, नामुमकिन करना गुजारा हो गया, अल्लाह दी कसम तू मैनू इन्ना प्यारा हो गया. हा तो पॉडकास्ट घेऊयात गाईस. तुम्ही जर एक्साइटेड असाल तर कमेंट मध्ये सांगा मला. जन्नत तेरा मुखडा. ते अजून नाही गेलं. तिला दिसतं भूत. तीच एक भूत आहे मोठी. तिलाच भूत दिसतात. तिला भूत दिसतात म्हणून. यायला इथं आम्ही डोळे फाडून फाडून बघतो. इथं भूते का तिथं भूते का. आम्हाला भूत दिसत नाहीत. भूत नाही आहेत बिकॉज ना मी नंतर एक्सप्लेन करते. फॅमिली आहे ना बाजूला म्हणून. घ्यायचं नाही अगं बाई. 5 मिनिटं नाही माणसाला फोन. बघा काय म्हणते. काल 2 गाणी मी लावली फक्त. ती पण 35च्या आवाजावरती. मला गाणी नाही ऐकून दिलीत. 2 गाणी नाही ऐकून दिलीत बाईनं. तो भैया बी तसं इथं लय बोरिंग आहेत आमच्या घरातली. मला नाही माहित. अगं बाई अगं बाई अगं बाई जानू विना रंग पपाच करा ना. तिच्या घरातले 3 बुक्कड. माझ्या मम्मीला दीदी म्हणली की पातळ झालंय तुम्ही, तर माझी मम्मी आज डबल उसळ करणार आहे. आर्या काय. आणि आमचा मामा पाणीपुरी खातोय. ही बघा आमची ब्युटिफुल अशी मामी. आमचा ढोलकपूर क्यूट वाला ढोलकपूर. हे आमचं बोका. जस्ट हम सब ने पेट पूजा किया. मी 12 पाव खाल्ला गाइस. डोसा खाल्ला गाइस. आणि मम्मीने स्पंज डोसा खाल्ला गाइस. आमच्या मामीने खाल्ली पाणीपुरी आणि 12 पाव गाइस. सो आता टाकी फुल आहे जरा. आता जास्तीत जास्त अर्धा तास जगले तर, नाही तर झोपणार आहे मी. गाणी जर डिंचेक वाजली दुंदरिंग दुंदरिंग वतरण वतरण टाईप मग जरा मजा येईल. पण आता काय प्रॉब्लेम आहे, ब्लूटूथ कनेक्ट होत नाही आहे. बट ते बघू आता. मामा पुढे बसला आहे. आणि आमच्या घरात असं आहे, जर गाणी लावली, चांगली गाणी लावली, जर ती गाणी जोरात वाजली तर ऑटोमॅटिकली सगळ्यांचं डोकं दुखतं. तर असा हा प्रकार आहे. लय विचित्र प्रकार आहे गाईस हा. तुम्हाला नाही माहिती. सो आमचे पप्पा वडापाव खात आहेत गाईज. आणि पप्पांचं डोकं फिरलं तर पप्पा म्हणतील चला घरी जाऊन झोपूया. झोप बी पाळली तर बाई विषय हाडून जातो ना. मग ड्राईव्ह कोण करणार. मग त्याच्यापेक्षा घरी जाऊन झोपलेलं बरं आहे. ड्रायव्हिंग नाही. मी चालवू शकते पण माझ्यावर बसणार कोण हा प्रॉब्लेम आहे. माझ्या बरं गाडीत बसणार ना मम्मी. मी गाडी चालवली तर. मी गाडी चालवली तर गाडीत कोण कोण बसणार. मी बसेन भूमी पण फक्त स्टीअरिंग फिरव. त्याच्यापेक्षा रिमोट कंट्रोलची गाडी घेऊन दे ना मग मला. लावलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी. तेच आहे तेच आहे. दोनदा बोलणार मी. थांब ना. रेडी रेडी. पेरू ले लो सेंबूळ घालतोय. मी सो गाईज आम्ही आता पोहोचलोय आणि आम्हाला तरतोय. आम्ही पोहोचलो आहोत हॉर्स पॉइंटला. माहित नाही कोणता पॉइंट आहे. मी माझं नामकरण माझं बारसं देते. घोड्यावाल्या पॉइंटवर पोहोचलोय. घोड्याची रायडिंग करणारे आम्ही आता त्या पॉइंटवर पोहोचलेलो आहोत. आणि परत मैं भी बैठूंगी घोड़े पे. सो गाइस ये देख सकते हो यहाँ पे एक घोड़ा है और हम अभी घोड़ा खेलेंगे. दिखा दिखा दिखा. सो अभी हम जस्ट पहुँचे हैं गाइस. तो देखते हैं अभी आगे क्या होता है क्या नहीं होता है. और XYZ. मेरे को तो अभी घर जाना है लेकिन अभी क्या है जा सकते नहीं. मेरे को जाना है. मेरे को इसको आता उद्दा वेळ झालाय.
म्हणून आता उद्दा वेळ झालाय गुडघा बाशिंग बांधलं. सो अभी हम कार पार्क करते हैं हमारी, फिर कार में हम थोड़ी सी पार्टी करेंगे एंड देन हॉर्स राइडिंग करेंगे. धन 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 धन. माय स्किन इन सन किस. आडवी काढ. त्यांचा फोन आहे थोडा. इकडून इकडून तुझा बी कॅमेरा ऑन ठेव. मामाच्या इथे तिथनं सोडतो व्हिडिओ काढा तिचा. नाही तिला सांगतो तिथनं जावं तुझा ट्रेंड होईल. टेन्शन नोटलं मग तिथं आपण निकाल घेऊ. सगळी माहिती काढून घेतली माझ्याकडून. काय करायचं त्याला सगळ्या लँग्वेज कळतात. मला सांगितलं त्याला कळतं आपण जे बोलतो ते. मी त्यांना म्हणते मी हिंदीत बोलू का, त्याला हिंदी नाही कळणार. त्याला तिन्ही भाषा कळतात. गाईज मी म्हणजे आता मॅच्युअर जेवढं म्हणजे मला कळतंय आता हवंय जरा बऱ्यापैकी. पहिला एवढं म्हणजे लहान होते त्यामुळे हळूहळू टिकटॉक टिकटॉक असं चालायचं. आता मी फर्स्ट टाइम मी रायडिंग केली म्हणजे असं धुगडॉक 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 धुगडो. सो मला आवडलं जाम आणि पोटात गोळा आलेला लिटरली. आणि तो जो हॉर्स होता वाव, त्याला लिटरली म्हणजे कळत होतं जे बोलत होतं ते. म्हणजे स्लो हो म्हणजे लकी सारखा. लकीला पण कसं इथनं उठ तिथे जा ते सगळं कळतं. तर त्याला स्लो बी बोललं ना तर कळत होतं, बरोबर स्लो होत होता. आणि मी अशी पळवत आले घोडा. व्हिडिओ वगैरे क्लिक केल्यात. आता दिदी गेली आहे रायडिंगसाठी. पप्पा फोटो वगैरे क्लिक करणार आहेत आता समजता मला. सो या हो दिदीची पण व्हिडिओ क्लिक करायची आहे. आली माझी व्हिडिओ क्लीन आली. माझ्यासोबत तो बिचारा प्रेमाने आला. दिदीला पडता वाचला. पूर्ण हल्ली त्याच्या हिशोबाने आला असता तो जाई धरून. पूर्ण खाली झालेली ती माहिती का. नाही ती उडी मारला होती. नाही मारायची काय ती असं आलं ना झाली नाही तिरकी झाली ती पूर्ण बाहेर. उतर आर्याचा मार्केट फुगलेला आहे. हे झालं यांचं कपल सीन सुरू. यार ही काही जागा आहे का. गाइस सनसेट बघा किती ब्युटिफुल आहे. अँड लुक ॲट माय पेरेंट्स लुकिंग सो ब्युटिफुल टुगेदर. वाव. हाय गाइस. सो आमचं सगळं म्हणजे इंटरेस्टिंग अँड एक्साइटिंग करून झालेलं आहे. आणि पप्पा काय पंचगणी पप्पा बोलले जाऊयात का. तर लेट झालं आहे घरी जाऊन जेवण बनवायचं. बिकॉज आम्हाला घरचंच लागतं जेव्हा हॉटेलमधलं एवढं आवडत नाही. सो आम्हाला घरी जायचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता इकडनंच काय वेण्णा लेकपासून परत आम्ही आता घरीच चाललेलो आहेत. पप्पा गाडी आणायला गेलेले आहेत. आणि हे बघा हे सगळे आमची गँग इथे मागे थांबली. ही बघा आर्या. सो आत्ता 2024 संपला. 2024मध्ये आपण खूप काही बघितलं, खूप काही सहन केलं. लाईक खूप लोक आली, खूप लोक गेली, खूप प्रॉब्लेम्स आले. ते आपण त्याचं सोल्युशन बघितलं, सॉल्व केलं. आणि आता 2025 येतं आहे. सो विश की 2025 आपल्याला मेंटली प्रिपेअर आपण ऑलरेडी आहोत. सो 2025 चांगला जावा. अजून काय और कुछ नहीं. सो जो लोग आए उनके लिए वेलकम, जो लोग गए उनके लिए भीड़ कम. और मतलब क्या है लाइफ है, लोग आते जाते रहते हैं.
सो ज़्यादा लोड नहीं लेने का, प्रॉब्लम्स आती जाती रहती है उसका भी ज़्यादा लोड नहीं लेना, क्योंकि ज़िंदगी तो सिर्फ एक ही है, ज़िंदगी ना मिलेगी दोबारा। सो जो है अभी इसी पल में जी लो, जो करना आहे कर लो गाईस, क्योंकि लाईफ वापस आने नहीं वाली है। ह्याच लाईफमध्ये जेवढं काय करायचं आहे ते करून घ्या, आत्ताच मज्जा करून घ्या, प्रत्येक गोष्टी सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करा। येतच राहतो तो जीवनात, प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेत राहतो। तसंच आता 2025मध्ये सुद्धा आपल्याला बरेच एक्सपिरियन्स येतील। आणि आत्ता कसं आहे, हे आपली जे आता यंगस्टर्स आहेत आणि ही जी आपली पिढी आत्ताची, ती लास्ट अशी पिढी आहे जी इनोसंट आहे, जी मनाचा विचार करते, लोकांचा विचार करते, कोणाला हर्ट होऊ नये ह्या गोष्टीचा विचार करते। ह्या पुढे अशी लोकं नाहीत बघायला भेटणार। ह्या पुढे ऑलरेडी आत्ता सगळे मतलबी झालेले आहेत, म्हणजे सगळे सेल्फिश, अपना काम अपन का खुद का, मतलब जो अपने के लिए है वो उसके लिए, अपन उसके लिए, मतलब ऐसे चल रही है ज़िंदगी। तो अभी इस पे बात नहीं कर सकते हम। तो 2025 के लिए वेलकम और बहुत अच्छा जाए ये हमारा साल, और कुछ नहीं। सो आता आम्ही घरी चाललेलो आहोत। आऊच माझा हात दुखायला लागला आणि मी इथे एकटीच थांबले, मागण्या बघा गाड्या जात आहे तशा। हे भगवान, गाडीची ती आर्या बघा, अरे देवा, वांडरागत काय करते, पडली पडली आर्या पडली। आताच वय पडायचं गाईज, आम्ही फसलोय, पप्पा आम्हाला इथे सोडून गेलेत वाटतं 31st क्वार्टर घेऊन। नहीं गाइस, हमको नहीं पीनी है, हमारे पप्पा भी नहीं पीते अभी। लेकिन अभी हम सोच रहे हैं कि हम थोड़ी सी ले चखने के साथ। पुलिस गेला बाजून चापटेल मला। बोलते आपको ज़्यादा खूबसूरत होने के चक्कर में आपको जेल में डालेंगे। कड़े कोबर म्हणजे खड़े पे खड़े हैं हम, काही पण बोलते देवा, असंच आहे। उभी व्हिडिओ काढली ना, ही लय घाण पडता वाचले, एवढ्या घाण ना, वरडते त्याला, काय त्याचं नाव काय होतं का, विसरले मी, जेलर स्लो करत जेलरने धडधन करून नेला, पाडला दिला। खूप बेकार सीन होता, तुझा तो स्टेटस टाकणार आहे मी। आम्हा गरिबांसाठी गाडी आली काय, काही येडे असतं, दाखवते की काही येडं असतं। मग घोड़े पे गधे पे बिठाएगा, डुक्कर को भी बैठना चाहिए था घोड़े पे, है ना, डुक्कर क्यों नहीं बैठा घोड़े पे? दोघं ह्यो एक आमचा पट्ट्या आणि दुसरा पट्ट्या घोड्यावर बसलाच नाही। त्यांना माहितीये घोडा वजन नाही झेलू शकणार, 100 वेळा अगं तू त्याला येड लावून पिक्चरला पिसळलं असतं त्या घोड्याला। आम्हाला ट्रॅफिक भेटलं, लागलो काय लागलं, तोंड बघ कसे झाले। हो की तर पैसे किती आहेत मला ते, 5 रुपये 5 रुपये है, 5 रुपये। बोलू कैश कैसा पैदा होया, गात रडायचं। अरे त्या घोड्यावर जा का, 4 व्हीलरवर, फक्त 4 व्हीलरवर जा, 4 व्हीलर। हे भगवान, डॅम इट, आता ही गाड्या कधी निघायच्या? चला बाय लवकर घरी। सीमा तू चालवतेस का गाडी? शॉपिंग करा, चला शॉपिंग करायला। मामा बोल ना काहीतरी, हरभरा विकूया का? समोर मला आज कळलं गाईज, मी आधी हॉर्स रायडिंग ना खूप वर्ष झाले केली असेल, तेव्हा असं म्हणजे थोडा असा चालायचं। आज मी फर्स्ट टाइम राईड केली, सो ती गोष्ट माझ्यासाठी नवीन होती। सो मी हे एक्सपिरियन्स केलं की जर लाईफ मध्ये एक्सपिरियन्स
सो गाईज मी हे अनुभवलंय की लाईफ मध्ये जर काही तुम्ही नवीन ज्याच्यामध्ये वेगळं काहीतरी तगडम गेलात ना तर ती गोष्ट जरा तुम्हाला एक थ्रिल आणि एक स्कोप आणि एक किक देते. सो आज मला ती केक राणीला केक दिली चांगली की तुला द्या पाहिजे. हे मी 2दा राइड केली. हाँ सो एक किक मिलती है उस चीज से और वो किक्स एक एंटरटेनिंग मतलब मजा आता है उसकी किक का. वतरत होती लिटरली. मी हा सीन टाकणार आहे ती पडलेली तो वाला. राणी पूर्ण घोड्याच्या बाहेर होती. काल पडता पडता वाचली माहितीये का दीदी. उंची कमी आहे का वो पडला तो पडला तर मला पण पडला त्याचा हा इथं लागला. हा कुठला आला राणी तू सोड. आईला टेडी बिअर आहे तिथे. मम्मी घेऊन चल ना यात घे ना. खेळायचं आणि मग येते. हा पप्पा टेडी बिअर पाहिजे. सोडलं नाही तर बरं झालं. पडले असते. हो पडले असते 100%. त्याने लय मधनच म्हणजे जोरात गेलेलो काय सांगू. त्याला असं वाटलं साईडचा आहे. मला तुझा तो सीन बघून तेच गाणं आठवलं. आजी मंगल. मला स्पिता आलं ना मग मी हे ठेवून बसले. मी तुला आहे ना मी तुला कॅच करायला आली होती राणी. मोठी बॉटल राणी मी तुला कॅच करण्यासाठी आले होते. दादा तर हात वरती करून शपथ. अरे काहीतरी बोलते. काय बाबू छोटी बॉटल पण हाय काही तर नाही बा पुढे गेल्या घेऊ आपण. बोलते मी तुला. हाय हाय. मग एवढं मोठं ते वाजनात आले काय बाय पुरगी ना खरंच. मजा थर करे आम्ही पण घाबरलो राणी ग. तूच नाही आम्ही मला वाटतं तुला खाली पाडतोयच वाटतं. मी त्या घोड्याच्या कानात सांगितलं होतं सीमाला जोरात पळव पण जाऊ दे आर्य आहे म्हणून म्हणलं राहू दे नको पळवूस. मी कसली घाबरत होती तुम्हाला काय माहितीये. दादा तुला ह्याच्यावरती काय गाईज आमच्या पप्पांनी पडदे लावले ज्याने घेऊन आम्ही पडदे लावून गाडीत झोपू शकतो. गाईज बेडरूमची गरज नाही आम्हाला. भैयाला आणि मला तर लय बरं झालंय कारण की आमचं असंच असतं. जेवण झालं हात धुतला की घराचे पडदे लावायचे आणि बेडवरती जी ताणून द्यायची. विषय हाड. एवढा हसरा चेहरा फिरून एवढे दात काढून शेवटी फायनली ह्या दिवसात मला रडायला आलंच. मनात असा विचार येत होता की यार मी अशी काय एवढी दात मी का काढते. एवढे जोरात मी का बोलते आणि माझ्याकडे असं कोणी का नाही आहे जो मला आहे असं एक्सेप्ट करेल. मम्मा दाखवायचा. सो गाईज आम्ही जस्ट घरी पोचलोय आणि असलं घाणेरडं भुकाटलोय. आम्ही लोकांनी 12 मंचुरियन खाल्लेत 4 जण. तर तरी मी म्हणते मग असं मला ब्रश का नाही भेटला ब्लशनचा. आली मम्मी डिस्टर्ब करायला. या लवकर मामी. सो आम्ही मंचुरियन खाल्लेत 12 आणि एवढी भूक लागली आम्हाला की आम्ही आता हे समोसे चकना आणि चटणी खातोय लपून कारण की आम्हाला खाऊन देणार नाहीत कारण की आम्ही जेवणार नाही खाल्ल्यावर. सो घरी येऊन खूप वेळ झालाय आणि फ्रेश व्हायचं आहे मला. अजून थंडी एवढी नाही आहे. कंटाळा आलाय खूप. जेवणाची तयारी चालू आहे. घरी येत होतो तेव्हा भूक खूप लागलेली आणि आम्हाला पटकन घरी पोहोचायचं होतं बिकॉज कंटाळा होतो त्यामुळे थांबूसही वाटत नव्हतं कुठे. सो मामाने मंचुरियन वगैरे घेतलं. पार्सल घ्यायला सांगितलं कारण की मला असं बाहेर जास्त काय खायला आवडत नाही. घरी खायला आवडतं कम्फर्टेबल वाटतं म्हणून. सो मामाने मंचुरियन घेतलं. आम्ही गाडीतच डुसले ते आणि आल्यावरती समोसे खाल्ले मस्त मी आणि दीदीने. आता अरे ते काय टॉमचं काहीतरी बघते टी व्हीवरती. जेवणाची तयारी चालू आहे. सो आम्ही आत्ता जेवायला रानात जाणार आहोत असं बोलणं तर चाललं आहे. माहीत नाही काय चाललं आहे. सो जाऊ खायला वगैरे मग खाऊन 12 वाजता हॅपी न्यू ईयर करू आणि नवीन वर्षाला मुबारक देऊ क्योंकि अभी नया साल आ रहा है तो नई टेंशन नई प्रॉब्लम्स वैक्स से करेंगे सबका स्वागत ना. सो ऐसा वाला है. और लास्टची जी गाडीतली व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तर तिथे मी इमोशनल होते. मी रडत होते बिकॉज आमचे फादर
माझा हिचा आवाज चांगला आहे पण ही सुरात बोलत नाही, नुसतं वगैरे हॅ करत असते. तर ते कसं आहे, जा ना गेट आउट. सो तर असे आमचे पप्पा म्हणले तर माझा मूड ऑफ झाला. मग मी तिथे जे झोपले ती डायरेक्ट साताऱ्यात उठले. मग आल्यावरती मंचुरियन गचाकले. तर मी माझं कसं आहे, मी एक्साइटेड झाले ना की मग माझा आवाज खूप वाढतो, खूप जोरात बोलते. वो कैसा होता है, अगर एक बच्चे के सामने खिलौने के साथ अगर आप खेल रहे हो तो वो बच्चा शांत नहीं बैठेगा. वो बच्चा चिल्लाएगा, रोएगा, मस्ती करेगा, आवाज़ बढ़ाएगा. तो वैसा मेरा है. अगर मैं एक्साइटेड हूँ तो मेरा आवाज़ ऑटोमेटिक बड़ा हो जाता है. ऐसे आता जसं मी हळू बोलते तसं हळू मी नाही बोलू शकत. मी काय करू, देवाने नॅचरल कसा केला आहे. जो बॉम्ब सारखा मोठा आवाज आहे त्याचा, सगळे इरिटेट होतात त्याला. मग आता असा विचार चालू आहे माझा की मी आता बोलणारच नाही जास्त. आता मी हळू बोलणार आणि मी सिरियस राहणार. जे माझ्याकडनं होणार नाही कधी, असं मी खूप वेळा ठरवले पण असं कधी झालं नाही. सो या म्हणून मूड ऑफ होता. मग 2024 मधला लास्ट डे ज्याच्यामध्ये मी हॅपी होते, ज्याच्यामध्ये मी रडले सुद्धा. आणि आता 2025 येत आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळं असेलच फॉर शुअर, बिकॉज दिन सब सेम जा रहे. एक पेज, एक चैप्टर खत्म हुआ है, अभी न्यू चैप्टर स्टार्ट होगा. इयरफोन उगाच लावला. इयरफोन मी लावला नाहीये. मी का लावून बसले इयरफोन. फोनला चार्जिंगच नाहीये. मी सुनी चार्जला लावून बसले फोन. चहा घेऊन आले, आम्हाला दिला, चहा दिला नाही आणि ट्रे घेऊन चालले. हे भगवान. सो अभी हम चाय पी रहे हैं. शिंबडे आर्या हिचा काय चाललंय बघा. पप्पा फोटो एडिट केलेत पण देणार नाही. असा मारूंगा ना मैं तुझा, असा मारूंगा. फोटो साठी तर फिरतात तुम्ही हो. अरे फोटो मतलब माय लाईफ, माय बेटर आणि माय केटर. काय दाखव. नाही खरं ते घोड्याचे खूप पाय दुखत होते है ना. लय विचार मला खरंच रडा येते असं. चला बघून मला पण कसं तरी चेहरा डोळ्यासमोर होते माझा. खरंच मला खरंच रडा येते बघ ना. तर प्राण कमवण्यासाठी प्राण्यांचे किती हाल करतात माणसं. माझा हाच पॉइंट आहे, मी हा सांगते सगळ्यांना. खरंच मला लय त्याची दया येते. त्याच्या डोळ्या सगळं स्पष्ट दिसत होतं. त्याला मी विचारलं तुझे पाय दुखतात का, मग ते खरंच मान हलवली. त्याला खरंच मान हलवली. आणि यो बघ, यो बी पाय हलवतोय. दिदे कसली पडली. माझा स्टेटस दाखव ग, माझा स्टेटस. एक सेकंड दाखवते थांबा. ज्यूस पिला दो. मौसमी का मूड ऑफ है मेरा. अभी सोलवाड़ती मेरी. इधर गई भाई. थांब ग. आता बघा गाईस कसली गचाळ पडली. दिदे ज्यूस पिला दो. पप्पा काल दिली ना मी तुम्हाला. व्हाईट वाली काय मध्ये मिक्स नाही तर ही बघा माझी आर्या आजी तास झालं खाते आणि गाणं ऐकते. चांदो मामा चांदो मामाला. आर्या ना आमची ती मोठी नाही झाली, छोटी आहे. ती हाताने खात नाही. बॅड गर्ल आहे. बॅड गर्ल आहे. गाईस आम्ही भाकर करायला. या लवकर तुम्ही बी भाकर करायला. ये जा मम्मी. आमच्या मम्मीने अख्खा कट्टा खाल्लाय. ही दीदी बघा काय चाललंय, आर्या बघा काय चाललंय आणि पप्पांचं काय चाललंय. आणि ही मी ऍज युजली ब्युटिफुल मी. आम्ही जेवणाच्या तयारीत आहोत आणि मी आता भाकरी भाजते. ऍक्च्युली भाकरी भाजायचं एवढं असं मोठं काही काम नाहीये, म्हणजे काम करण्यासारखं कामच नाहीये हे, बट स्टील टाइम जावा म्हणून आम्ही करतोय. 2024च्या शेवटच्या भाकऱ्या भाजतोय है की नाही तिथे. 2024च्या शेवटच्या भाकऱ्या. 2025 पासून नवीन भाकऱ्या. मला राहायचंय गावाला. चांगल्या भाज
मला सांगतेस येत नाहीत का मित्र मला तर नहीं सोचूंगा क्या मंजुलिका के निकट जाने की बात करने पड़ी थी क्योंकि आप साधारण मनुष्य नहीं हैं। तो क्या है आप इस राज्य के राजकुमार हैं। युवराज ए मुलींनो कसं वाटतंय उपवास सुटले मटण हाणताय मध्ये मला मम्मीचं कसं नाही 2 पीसच द्या मला 2 पीसच द्या मला फक्त बस नो नीड टू वरी। आप भी गुड मंजूलिका का करेंगे किंतु दुर्गाष्टमी के दिन उससे पहले इस द्वार के निकट जाने की सोचिएगा मत। अरे उसके बाद भी नहीं सोचूंगा। गाईज मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा महिनाभर मी नॉनव्हेज खाल्लेलं नाही आणि आता मी खाते आणि हे सुख आहे हे गरम गरम खायचं आणि सोबत कांद्याची एक अशी फोड हलकीशी गरीबों के बीच में गुजर गई। गरीब लोग ये मनहूसियत की गरीबी अभी भी महसूस हो रही है मुझे। उफ, एक और गरीब क्या बड़बड़ा। सो जस्ट आमचं ढुसून झालंय म्हणलं आम्ही हाणलंय मस्त बोकाडच ना मस्त महिनाभराने बोकाड हाणलंय आणि तृप्त झालं मग मस्त वाटलं जेवण आज खूप दिवसांनी असं वाटलं की जेवलंय व्हेज जेवण जेवल्यासारखंच वाटत नव्हतं ॲक्च्युली आमच्या घरात असतं कंटिन्युअसली नॉनव्हेज त्याच्यामुळे असं होतं सो जेवण झालं आता सुस्ती यायला लागले बट आता पिक्चर TV फोन बघायचा आहे सो पिक्चर वगैरे आम्ही बघू सो गाईज आजच्या दिवसच्या घडामोडी बघितल्या तुम्ही आवडल्या का कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जर काय इंटरेस्टिंग वाटलं तर शूट करेल आणि जर काय नाही वाटलं काय बोलायचं वाटलं तर करेल आणि जर नाही वाटलं तर मग इथेच खतम करते व्लॉग मी हॅपी न्यू इयर अरू हॅपी न्यू इयर पप्पा गेले माशाला गाईज न्यू इयर हॅपी न्यू इयर